भयकथा रेश्मा. धानोरा या गावाच्या टोकाला एक जुने मोडकळीस आलेले घर होतं. गावकरी त्या घराजवळ जाणंही टाळायचे, कारण तिथे रेश्मा नावाची स्त्री वर्षांपूर्वी रहस्यमयरित्या गायब झाली होती. कोणी म्हणायचं ती पळून गेली, तर कोणी म्हणायचं तिच्या किंकाळ्या रात्री अजूनही ऐकू येतात. दृश्य एक. अंधारातलं घर. एकदा रात्री 3 मित्र राजू, समीर आणि प्रफुल्ल धाडस करून त्या घरात जाण्याचं ठरवतात. दार ढकलताच कर्क असा आवाज झाला. आत धूळ, कोळ्याचे जाळे आणि भिंतीवर लांब लांब ओरखडे. राजू टॉर्च लावत म्हणाला, "ही भिंत बघ, जणू कुणीतरी नखांनी ओरबाडलीये." समीर हसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या आवाजात थरथर होती. दृश्य 2. आरशातील चेहरा. 0:40-20. घराच्या आत खोल जाताना त्यांना एक तुटका, धुळीने भरलेला आरसा दिसतो. सगळे 3 जण त्यात बघतात. पण अचानक आरशात त्यांच्या मागे एका बाईची सावली दिसते. केस विस्कटलेले, डोळे काळे खोल, आणि तिच्या चेहऱ्यावर पांढरा, भयानक हास्य. सगळे मागे वळतात, पण तिथे कोणीही नसतं. प्रफुल्ल घाबरून पुटपुटतो, ही रेश्मा असू शकते का?" अचानक आरशावर रक्तासारख्या लाल अक्षरात दिसतं, "मी अजून इथेच आहे." दृश्य 3. अंधारातली पावलं. मित्र पळायला वळतात, पण वरच्या मजल्यावरून टक टक पावलांचा आवाज येतो. हळूहळू, थंडगार. त्या पावलांसोबत एक कुजबुज. "रेश मा." ती कुजबूज प्रत्येक पावलासोबत जवळ, आणखी जवळ येत होती. अचानक टॉर्च विझतो. अंधारात राजूला कोणीतरी थंड हाताने धरतं. तो थरथर ओरडतो, "कोण आहे?" दृश्य 4. सत्याचा सामना. टॉर्च परत पेटतो. समोर रेश्मा. तिचा चेहरा वाकडा तिकडा, डोळ्यांमध्ये काळोख. ती एकदम जवळ येते आणि म्हणते, "माझं कुणी ऐकलंच नाही. आता तुम्हीही कुणालाच दिसणार नाही." ती किंचाळते. आर्क. गावक्यांना दुसऱ्या दिवशी ते घर रिकामं सापडलं. मित्र कुठे गेले, कसे गेले, कुणालाच कळलं नाही. फक्त आरशावर एकच ओळ होती, 3 आत्मे माझ्यासोबत. आजही गावकरी म्हणतात, रात्री त्या घराजवळून गेलं की कोणीतरी हळूच कानावर कुजबुजतं, "रेश्मा अजूनही इथेच आहे."